मित्र हो, वंदे मातरम. मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर माझे सहकारी अभय सातपुते कुपवाड सांगली, अमोल सोनवणे नाशिक, रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती, परशुरामजी डवरी कराड सातारा आणि ॲडव्होकेट विजय देशपांडे नागपूर, माझे तंत्रस्नेही संजय हांडोरे आवी आणि प्रवीण पोरजे या सगळ्यांसह मी आपलं स्वागत करतो आणि आपल्या आजच्या विषयाकडे वळतो. आपला आजचा विषय आहे अर्जित रजा रोखीकरण. या संदर्भात दिनांक 27 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि या शासन निर्णयानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या संदर्भातील तपशील संपूर्णपणे दिलेला आहे. या निर्णयाचं सर्व स्तरावर आणि विशेषतः शिक्षकांच्या स्तरावर स्वागत करण्यात आलेलं आहे आणि हे नैसर्गिक आहे. आता माझ्या समोरचे जे प्रश्न असतात ते नेहमी चाकोरीबद्ध नसतात, कारण असा तात्पुरता विचार करणं याची शिकवण आम्हाला नाही. त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रश्नाचा विचार करताना त्याचे मागचे पुढचे सगळे संदर्भ आणि होणारे परिणाम यांची माहिती घेत असतो. ती माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर करीत असतो. आता असं चित्र निर्माण केलं आहे की शिक्षकांना देय ठरणाऱ्या अर्जित रजेचं रोखीकरण आता शक्य झालं आहे, अशी एक सूचना किंवा अशी एक वदंती अफवा फिरते आणि त्यात हा सगळा वर्ग समाधानी आहे हे विशेष. असं त्यामध्ये घडलं होतं की काही बगल बच्च्यांची पदोन्नती रखडली असं सांगून भासवून शिक्षकेतरांची पदं सोडून देण्यात आली. जे 1 लाखाच्या वर होतं ते आम्ही 36-38 हजार या मर्यादेच्या अधीन राहून मान्य केलं. इतपत आम्ही आता सध्या शासनाच्या आहारी गेलो आहोत. आम्ही सरकारी झालोय अशी सध्याची अवस्था आहे. आम्ही सरकारी झाल्यानंतर आपण सरकारशी भांडू शकत नाही आणि भांडल्याशिवाय काही मिळत नाही. परंतु हे लांगूल चालन करून जे मिळवतात त्याला यश मानलं जातं. अर्थात हा काळ आहे, त्या काळाचा महिमा आहे. मी मागच्या 3-4 महिन्यापूर्वी अर्जित रजा रोखीकरणाविषयी केला होता आणि ज्या ठिकाणी लेखनिकांच्या कार्यशाळा होतात अशा ठिकाणी हा विषय मी आवर्जून मांडलेला आहे. काय मांडलाय मी विषय की आज जी तरतूद दाखवली नव्याने झाली आहे असा भास जो निर्माण केला गेलाय, आभास आहे. कशाकरता केला? जर तुम्ही हा शासन निर्णय तपशीलवार वाचाल आणि हा शासन निर्णय MEPS 1981 महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 वाचा, कारण त्याचा संदर्भ या शासन निर्णयात दिलेला आहे. याच्याबरोबरच 1961 ची माध्यमिक शाळा संहिता सेकंडरी स्कूल कोड तोही संदर्भ हाताशी ठेवा. आणि जर तुमच्याकडे असेल तर 1961च्या आधीचं ग्रँटिनेड कोड हाताशी ठेवा, जे ग्रँटिनेड कोड 1928 पासून अस्तित्वात आहे. आणि या सर्व ठिकाणी नियम जो आहे अर्जित रजेचा, त्या अर्जित रजेच्या नियमातला अ भाग जो आहे
तो भाग स्पष्ट केलेला आहे. त्यामध्ये आधी मुख्याध्यापकाचा तपशील होता, परंतु नंतर मुख्याध्यापकांना सुट्टीमध्ये करावयाच्या कामाबद्दल बदली रजा देण्यात आली. जशी ती रजा शिक्षकेतरांना आहे तशी मुख्याध्यापकांना देय केली. परंतु मुख्याध्यापकांना पूर्ण दीर्घ सुट्टीचा कालावधी व्यतीत करावा लागत नाही, तर त्यांना फक्त शालेय कामकाजाकरता वेतन देयक असेल, काही सांख्यिकी माहिती असेल, नवीन प्रवेशाचा कामकाज असेल, आर्थिक काही विषय असतील, अशा सगळ्या कामकाजाकरता म्हणून जो सुट्टीचा कालावधी शाळेत व्यतीत करायला लागतो त्या बदलीत त्यांना 15 दिवसांची रजा, अर्जित रजा मंजूर करण्यात आली. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बरोबर मुख्याध्यापक याच्यातनं वगळले आहेत. राहिलं कोण? तर उपमुख्याध्यापकापासून सर्व शिक्षक वर्ग हा तेव्हाही होताच. हा वर्ग ज्या वेळेला दीर्घ सुट्टीच्या कालावधीत शासनाच्या कर्तव्यार्थ कालावधी दाखवू शकतो, अशा कालावधीच्या संदर्भात त्याला अर्जित रजा देय ठरते. आणि दीर्घ सुट्टीचा कालावधी हा 60 दिवसांपेक्षा जास्त आहे. 63-64 दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीचा बदली 30 दिवसांची अर्जित रजा मिळते. नियम तसा आहे. मग त्या अपूर्णांकात दिवस असल्यामुळे सहसा 50% रजा अर्जित होत नाही. जसं आपण त्रैवार्षिक म्हणतो की 63 दिवसाला 30 दिवस, तर 10 दिवसाला किती दिवस? तर 9 पूर्णांक काही दशांश असे येतात आणि म्हणून ते 10 दिवस पूर्ण मानले जात नाही. म्हणून 10 दिवसाला 5 दिवसांची रजा देय होते. माफ करा, 4 दिवसांची देय होते. पूर्णांकात रजा 50% देय ठरवू शकत नाही ती या नियमांमुळे. अर्थात काय झालंय की दीर्घ सुट्टीचा कालावधी 4 दिवसांनी कमी झालाय. शिक्षकांना 4 दिवसांची किरकोळ रजा वाढली, तेव्हा दीर्घ सुट्टीचा कालावधी 4 दिवसांनी कमी झालाय. त्या 4 दिवसाच्या कमी झालेल्या कालावधीमुळे आता ही रजा 50% व्हायला पाहिजे अशी मागणी करायला हरकत नव्हती. परंतु आजवर अशी मागणी कोणीही केलेली नाही. ती करावी लागेल, नव्याने करावी लागेल. होईल, मागणी होईल, याच्यात काही तुम्ही शंका बाळगायचं कारण नाही. पण आज तरी त्या प्रमाणात रजा होईल ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. परंतु मग यापूर्वी अशी रजा नव्हती का? होती. ही रजा देय होती. ही रजा खात्यावर जमा होऊ शकत होती. आणि हेच आपण प्रमाण बघितलं तर अलीकडच्या काळात या रजेचा तपशील आहे हा लोकसंख्ये म्हणजे सर्वेक्षण शासकीय स्तरावरच वेगळी माहिती जी संकलित करायची असते त्याकरता जेव्हा तुमची नियुक्ती होते, विशिष्ट लोकसंख्या किंवा अन्य कुठलीही माहिती संकलित करायची असते, त्या शिक्षकांना सुट्टीचा कालावधी व्यतीत करावा लागतो. पूर्वीच्या काळात म्हणजे मी तुम्हाला सांगतोय, मी शालेय कामकाज बघितलंय तो कालावधी 1975चा. 1975ला जुन्या 11वीची परीक्षा बंद झाली आणि 10-2-3 हा नवीन शैक्षणिक धोरण, नवीन अभ्यासक्रम अंमलात आला. या अभ्यासक्रमामध्ये घटक नियोजन नावाचा एक पद्धती, शैक्षणिक पद्धती सुचवण्यात आली होती. त्याबरोबरच कार्यानुभव विषय आला होता आणि विज्ञानाच्या 2 स्वतंत्र शाखा होऊन त्यांची प्रात्यक्षिक
घेण्याची वेळ आली होती आणि या सगळ्या पद्धती करता सर्व शिक्षकांना प्रशिक्षण सरकारतर्फे आयोजित करण्यात आलं होतं. आणि मग असं सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले शिक्षक कालांतराने तज्ञ मार्गदर्शक म्हणून असे प्रशिक्षण देण्याकरता जात होते. त्याला म्हणायचे रिसोर्स पर्सन. आणि मग हे जे काय कामकाज चालायचं या करताची बदली रजा त्यावेळेला आम्ही दिलेली आहे. आणि ती रजा त्या शिक्षकांच्या खाती जमा करण्यात आलेली आहे. असंच केंद्र सरकारच्या वतीनं बाहुली नाट्य प्रशिक्षण किंवा सांस्कृतिक कला संचालनालय यांच्याकडनं काही सुट्टीकालीन अभ्यासक्रम आहेत. त्याकरताही गेलेल्या शिक्षकांची अशी रजा आम्ही नोंदवलेली आहे. आणि अशी रजा त्याच नियमांच्या खाली रोखीकरण होऊ शकते ही आमची धारणा होती. आणि त्याप्रमाणे आम्ही अशा शिक्षकांना त्याही वेळेला या रजेचं रोखीकरण सेवानिवृत्तीला अर्थात करून दिलेलं आहे. तीच कार्यपद्धती पूर्णतः या शासन निर्णयामध्ये MEPS 1981 मधील जी शब्दरचना आहे ती जशीच्या तशी कॉपी पेस्ट करून नमूद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये नवीन काही निर्णय आहे असं अजिबात नाही. असा आभास जरी निर्माण करण्यात आला असला तरी अशी वस्तुस्थिती नाही. म्हणून या शासन निर्णयाच्या आधी सुद्धा जे कोणी शिक्षक अशी रजा मिळण्यास पात्र असतील आणि त्यांची जर तशी रजा नोंदवलेली असेल तर त्या रजेचंही त्यांचं रोखीकरण व्हावं अशी मागणी करण्याचा हक्क त्यांना या MEPS 1981 मधल्या तरतुदींच्या अधीन राहून करता येईल. त्यांनी केला पाहिजे. फक्त त्याच्यात करायला काय लागतंय की सदर संबंधित शिक्षकाची दीर्घ सुट्टीकालीन कालावधीत कुठल्याही शासकीय कामकाजाकरता झालेली नियुक्तीचं पत्र आणि तो कालावधी पूर्ण झाल्यानंतरचं तिकडचं प्रमाणपत्र या दोन्हीचा आधार घेऊन त्याची नोंद सेवा पुस्तकात करून रजा रोखीकरण करण्यापूर्वी त्याची पडताळणी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडनं करून घेऊन त्या पडताळणीनंतरच या अर्जित रजेची रोखीकरणात परिवर्तित होणारी प्रक्रिया राबवणं सोयीचं होणार आहे. परत सांगतो, या शासन निर्णयात 27 फेब्रुवारी 2024च्या शासन निर्णयात नवीन काहीही नाही. एक गोष्ट आहे ती कुठली तर जे शिक्षणाधिकारी अधीक्षक वेतन पथक आणि लेखाधिकारी या विषयासंबंधामध्ये MEPS 1981च्या तरतुदींचा अभ्यास न करता शासन आदेश नाहीत म्हणून शिक्षकांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणास नकार देत होते अशा, आता बाकी मी बोलणं शक्य नाही, अशा महाभागांकरता हा शासन निर्णय हे उत्तर आहे. MEPS 1981च्या कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी खोडरबडून खोडता येणाऱ्या नसतात. आपल्याला कायदा हा व्यवस्थित शिकावा लागतो. त्याचा भावार्थ, त्याचा मतितार्थ समजून घ्यायला लागतो. आणि ते अंमलात आणताना कुठली पद्धती अंमलात आणली पाहिजे हेही आपल्याला तपासून बघून त्यानुसार कामकाज करावं लागतं.
तेव्हाच त्या गोष्टी व्यवस्थितपणे कार्यान्वित होतात. नाही तर आजवर ज्याप्रमाणे मी सांगितलेल्या 3 अधिकाऱ्यांनी शासन निर्णय नाही म्हणून शिक्षकांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाला मनाई दिली आहे असं सांगणारा जो वर्ग आहे त्याची मला कीव येते. कारण आम्ही उलट म्हणतो की नो गव्हर्नमेंट रेझोल्युशन कॅन सुपरसीड अ लॉ. कुठलाही शासन निर्णय कायदा बदलू शकत नाही किंवा कायद्याच्या तरतुदी बाजूला सारू शकत नाही. हे सर्वोच्च न्यायालयाचं मॅन्डेट आहे आणि असे खूप निकाल आहेत या एका लाईनवरचे. ज्याला लागतील त्या निकालाचे प्रति पण देईल. आणि असं जर म्हणा जर हे नवं आहे शासन निर्णय हा नवा आहे असं आपण आता गृहीत धरू की या तरतुदी MEPS 19 नाहीच आहेत असा जो दुराग्रह हट्ट ज्यांचा कोणाचा आहे त्यांचं गृहीत धरू, मग हा शासन निर्णय MEPS ला सरपास करू शकेल नाही. मग यापर्यंत रजा रोखीकरण होऊ शकेल नाही. कारण यानुसार MEPS ला दुरुस्ती करावी लागेल. परंतु ज्या तरतुदी MEPS मध्ये आहेत समाविष्ट आहेत त्या फक्त यांनी विशद करून स्पष्ट करून सांगितल्या एवढंच. हे नवं नाही. एका जिल्ह्याच्या कार्यशाळेत बोलताना मी त्यांना एक असं बोललो तिथले माझ्या आपल्या सगळ्या शिक्षकेतर बांधवांना की सरकारची वृत्ती ही भीक मागायचीच आहे. आपल्याला काही द्यायचं म्हटलं शिक्षक शिक्षकेतरांना म्हणजे अनुदानितच्या संदर्भात की यांना इमिजिएटली बजेट आठवतं ताबडतोब. फार कालावधी गेलेला नाहीये. माननीय नामदार अजितदादा पवार यांनी काही वर्षांपूर्वी अर्थमंत्री असताना एकूण पगारावरती खर्च हा महसुलाच्या 70% होते असं म्हटलं होतं. एकूण महसुलाच्या 70% खर्च फक्त वेतन विषयक फायद्यावरती होतो असं अजितदादांचं वाक्य सभागृहात आहे. मी सभागृहात का म्हणतो कारण सभागृहात जे बोललं असतं त्याचं इतिवृत्त तयार होतं आणि ते आपल्याला माहितीच्या अधिकारात मागता येतं. जर आपल्याला काही माझं म्हणणं खोटं वाटत असेल कारण काही अशा शक्ती निर्माण झाल्या की मला खोटं ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याकडे सूचना आहे की मागवून घ्या माहितीच्या अधिकारात बघा. तर तेच अजितदादा पवार आत्ता चालू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात अंदाजपत्रक सादर करताना पगाराचा खर्च हा 52% झाल्याचं नमूद करतायत. याची 2 कारणं संभवतात. एक तर खर्च प्रत्यक्षात बघितल्यामुळे कमी झालाय किंवा कर्मचाऱ्यांची संख्या घटल्यामुळे शासनानं घटवल्यामुळे हा खर्च 70% वरून 52% म्हणजे 18% कमी झालाय. लहान गोष्ट समजू नका. काहीशे करोड एवढा फरक पडतो. आणि ह्या ज्या गोष्टी याकरता आर्थिक तरतूद नाही म्हणून अर्जित रजेचं रोखीकरण बंद केलं आणि कर्मचारी वर्ग पुरेसा नाही म्हणून सरेंडरला मिळत नाही तोही खर्च बंद झाला. रजा संचित करणं 300 पुढे जात नाही त्या वाया जातात. राज्य सरकारी या कर्मचाऱ्याची अवस्था हीच आहे त्यामुळे आपली अवस्था ही आहे. मग एका परिपत्रकाने रजा रोखीकरणाचा निर्णय बंद केला. परिपत्रकाने शासनाने आपल्या आधीच सांगितलं की नो गव्हर्नमेंट रेझोल्युशन
कॅन सुपरसीड ए लॉ. शासन निर्णय कायद्याच्या वरचढ नाही. म्हणजेच शासन निर्णयाने रद्द केलेली रजारोखीकरणाची प्रक्रिया ही कायदेशीर नाही. आणि म्हणून माझ्या शिक्षकेतर बांधवांना मी ते आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या रजेची सरेंडर रजेची बिल टाका, नामंजूर होऊ द्या. तुम्हाला या कायद्याच्या कक्षेवरती बिल मंजूर करून मिळू शकतात. तुम्हाला पाहिजे ते वकील नेमा. कारण नकार आला तर पटकन होकार मिळतो. माझं वाक्य लक्षात ठेवा. शासनाने किंवा मॅनेजमेंटने नकार दिला तर न्यायालयात त्याचा होकार लवकरात लवकर मिळतो. माहिती करता एक उदाहरण देतो. शिक्षकांच्या संदर्भात विना अनुदानित शाळेतील सेवा, कालबद्ध पदोन्नती करता किंवा शिक्षकांच्या त्रिस्तरीय श्रेणी करता ग्राह्य धरण्याच्या संदर्भात त्या शिक्षका 11-12 शिक्षक होते, माध्यमिक विद्यालय सिडको. त्यांनी लेखाधिकाऱ्यांकडनं नकार घेतला बिल करून. त्या नकाराच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला. त्याचा लवकर निर्णय लागला आणि शिक्षकांची सेवा म्हणजे विनाअनुदान सेवा वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी करता ग्राह्य धरण्याचा शासन निर्णय झाला. याला कारण होतं की त्यावेळेचे शिक्षक आमदार माननीय नानासाहेब बोरस्ते पाटील यांनी याकरता विशेष प्रयत्न केले विधिमंडळात. त्याचा हा सकारात्मक परिणाम झाला. त्या शिक्षकेतर समावेश नव्हता, तो नंतर आम्ही मिळवला. मोठा विषय होईल म्हणून सांगतोय, सविस्तर जात नाही, पण तो मिळवला. तर ज्यावेळेला नकार घेतला तेव्हा होकार पटकन मिळाला. म्हणून मी माझ्या सहकारी शिक्षकेतरांना आवाहन केलं कार्यशाळेत की तुम्ही तुमची वेतन देयकं तयार करा, सरेंडर लिव्हची ती पाठवा, नामंजूर द्या, काळजी करू नका, मंजुरी मिळेल याची खात्री मी तुम्हाला देतो. यानंतर आपण पुढच्या आगामी सत्रामध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशाचं वय आणि त्याचे होणारे परिणाम या विषयावर बोलणार आहोत. तोपर्यंत मी माझे सर्व सहकारी यांच्यासह आपली रजा घेतो. धन्यवाद.